भारती असं वागू नका, त्याला खरंच आवडणार नाही. इंद्राला काय सांगायचं ना ते मी बघीन. मालती आई, तुम्हाला बरं वाटावं म्हणून विक्रांतने हे घड्याळ तुमच्यासाठी आणलं. विक्रांतने आणलेलं घड्याळ असं नाकारून त्याच्या फिलिंग्सचा प्लीज अपमान करू नका. ती कशाला नाही म्हणते, यांची टीम तोडायची आहे. त्यातलं पहिलं प्यादं ही काकीच आहे. हे माझ्या बाजूने झाले की पुढच्या गोष्टी माझ्यासाठी सोप्या होतील. घेताय ना घड्याळ? हो, घेणारच आहे मी ते घड्याळ. विक्रांत दे. आबा, तुम्हाला माझा खूप राग आला असेल ना? मला कळलंय, मला रिअलाइज झालंय की मी खूप चुकलो. आबा मला एक संधी द्या. आबा, मी तुम्हाला तुमच्याच घरातून बाहेर काढलं, हकललं. मला माफ करा, मोठ्या मनाने माफ करा. आबा, प्लीज तुम्ही या ना परत. हे बघा, तुम्ही आलात ना की सगळं नीट होईल. विक्रांत साहेब, काय आमच्याविषयी तुमच्या मनात अचानक प्रेम, जिव्हाळा? काय आमच्या विरुद्ध नवीन कारस्थान करायचं ठरवलं काय तुम्ही? बाबा, मी असा विचारही नाही करू शकत. इनफॅक्ट आईला, अजितला, सगळ्यांना हेच वाटतं की तुम्ही परत यावं. मला नाही वाटत तसं. आणि तुम्ही आमची काळजी करू नका. बाप होणार आहेस, बायकोची काळजी करा. घ्या तुम्ही आता. काकी, आबा, मला मान्य आहे आम्ही जे काही बोललोय ते तुम्हाला नाटक वाटूच शकता. हे बघा, पण आम्ही तुम्हाला फोर्स नाही करणार. काय आहे, शेवटी हे तुम्ही खूप मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य आहे. ज्या दिवशी तुम्हाला मनापासून वाटेल ना त्याच दिवशी या. सगळं तुमचंच आहे. काकी, काही लागलं तरी मी हाकेच्या अंतरावर, अगदी हक्काने हाक मारा. येतो आम्ही. सर्व मिळा. मी काय म्हणतो, तू लॉयर झालीस ना की त्यानंतर MBBS ला पण ऍडमिशन घे. हे म्हणजे तुझ्या फुंकरमध्ये जेवढा मला रिलॅक्स फील होतंय, तू जर ऍक्च्युअल डॉक्टर झालीस तर तू. अगं मी सिरियसली बोलत होतो. तर तुम्ही हे सगळं का बोलताय ना, मला चांगलं माहिती. माझा राग जावा म्हणून करताय ना तुम्ही हे सगळं. पण माझा राग जाणार नाही. तुम्ही आता जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलं नाही. मला पण आवडलं नाही. उठ. हे जे तू देऊन आला होतास ते मी तुझ्या हातात पुन्हा घालते. यापुढे या घड्याळाचा आणि माझ्या प्रेमाचा व्यवहार करू नकोस. आई, तुझ्याकडे हे घड्याळ कुठून आला? त्याने काय फरक पडतो? हे बघ, आता तू प्रश्न विचारत बसू नकोस. मी जेवढं सांगितलंय ना तेवढं ऐक.
पण मालती मॅडम, तो दुकानदार तर हेच म्हणाला होता ना की पुस्तकाचे पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत घड्याळ परत मिळणार नाही. आई, तुझ्याकडे पैसे होते का? इंद्रा, तू हिच्या नादाला लागून आता माझी उलट तपासणी सुरू करणार आहेस का? आई, मी जस्ट विचारतोय. नको विचारूस ना. तू आता काहीच बोलू नकोस. मला फक्त शब्द दे की यापुढे हे घड्याळ तू कोणालाच कधीच देणार नाहीस. नाहीये. तू जोपर्यंत मला खरं खरं सांगत नाही तोपर्यंत मी हे घड्याळ घेणार नाही. मला खरं खरं सांग, हे घड्याळ तुझ्याकडे आलं कुठून? आबा, तुम्ही तरी काहीतरी बोला. विक्रांतने आणून दिलं. काय? आई, तू हे कसं करू शकतेस? त्याने घड्याळ दिलं आणि तू घेतलंस. काय गरज होती तुला असं करायची? हे बघ, त्याने दिलेलं घड्याळ मी अजिबात घालणार नाही. इंद्रा, घड्याळ काढू नकोस. अरे विक्रांतने फक्त परत आणून दिलंय ना. मी तर तुझ्यासाठी प्रेमाने आणले ते घड्याळ. निदान तुझ्या आईने आणलंय म्हणून तरी हातात राहू देत रे ते. जे काही असेल ते, मी हे घड्याळ घालणार नाही अजिबात. इंद्रा, घड्याळ काढायचं नाही. तू जर हे घड्याळ काढलंस ना तर माझं मेलेलं तोंड बघशील. आई, तू का अशी वागतेस? तू अशी नव्हतीस अगं. त्या विक्रांतने हे घड्याळ आणून दिलंय म्हणजे त्याचं इंटेन्शन चांगलं नाहीये ग. तो फक्त ना प्रिटेंड करतोय की तो बदललाय असा, पण तो ऍक्च्युअल मध्ये बदललेला नाहीये. नाही इंद्रा, त्यांनी चांगल्या मनानेच आणून दिलंय. आणि जर त्याच्या मनात पाप असतं तर त्यांनी पुन्हा आपल्याला घरात का बोलवलं असतं? आणि मुळात तू जर हे घड्याळ गहाण ठेवलं नसतंस ना तर हे इतकं सगळं घडलंच नसतं. पण नाही, तुला या अवदसेच्या नादाला आई, लागायचं. enough! मला ना या विषयावर आता काही चर्चा नको. मला आज एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे, त्याचं प्रिपरेशन करायचं. वा विक्रांत, तुझा प्लॅन वर्क होतोय. ही मालती आहे ना आपल्या घोळात येणार बघ. येणारच. ती मूर्ख आहे. तिला ना ही सगळी श्रीमंत उपभोगायची अजून सुद्धा. त्याच्यामुळे ती वाद येणारच.